नमस्कार आणि सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज आहे माझ्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रूटीन आणि त्याला मी टिफिनमध्ये काय दिलं आणि त्याचा स्कूलचा दिवस कसा होता। तर सकाळी उठल्या उठल्या मी कोमट पाणी पीत असते। तर इथं मी किटलीमध्ये पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे। त्याचबरोबर पाणी पिल्यानंतर मी भिजवलेल्या 5 बदाम खाते। तर पाणी गरम झालेलं आहे। या किटलीमुळे पाणी गरम करणं खूप इझी जातं। जर का तुम्हाला अशाच प्रकारची किटली पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही दोघांनी पण म्हणजेच मी आणि माझ्या नवऱ्याने अर्धा तास वॉक केला। आणि प्लीज हा मागचा जो कचरा आहे तो इग्नोर करा, कारण आम्ही नुकतंच नवीन घरामध्ये शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे अरेंज करायचं थोडंसं सामान राहिलेलं आहे। जे कोणी माझे आधीचे व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती असेल, कारण मी आधी घराचं इंटेरियरचं वगैरे चालू असताना व्हिडिओ टाकलेले होते। तर वॉक झाल्यानंतर मी बाहेर गेले बाल्कनीमध्ये। तर तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे सकाळचा, अगदी प्रसन्न वातावरण आहे। त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि गुणमयच्या स्कूलची तयारी सुरू केली। तर त्याला हे शाळेमधून ड्रेस, पुस्तक, शूज वगैरेचं किट मिळालेलं आहे। त्याला 3 ड्रेस, शूज, सॉक्स, आय कार्ड, स्कूल बॅग आणि बुक हे या किटमध्ये सर्व आलेलं आहे। तर आजचा जो ड्रेस होता तो मी इथं काढून घेतला आणि त्याचे जे आय कार्ड आहे त्यावरती त्याचं नाव, फोटो वगैरे आम्ही चिटकवून घेतला। त्याचबरोबर या स्कूलमध्ये पॅरेंट्ससाठी पण आय कार्ड आहे, तर त्यावरती पण आम्ही आमचे फोटो चिटकवून घेतले। ज्यांचे फोटो त्या आय कार्डवरती असतील तेच मुलांना ड्रॉप किंवा पिकअप करू शकतात। तर अशा प्रकारे आम्ही आमचं पॅरेंट आय कार्ड बनवून घेतलं। त्यानंतर गुणमयचं पण आय कार्ड रेडी केलं। फोटोची साईज थोडी मोठी असल्यामुळे फोटो कट करून घ्यावे लागले। तर अशा प्रकारे गुणमयचं आणि आमचं पॅरेंट आय कार्ड रेडी झालं। त्यानंतर आम्ही मस्त थोडा वेळ बसून चहा पिला आणि नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले। तर आज आम्ही आंब्याचा रस, चून घालून पत्ताकोबी आणि पोळी असा आमचा मेनू ठरलेला होता, तो बनवणार आहे। तर नेहमी रस बनवताना आंबे हे पाण्यामध्ये ठेवायचे, त्यानंतरच रस करायचा। तर आंबे पाण्यामध्ये ठेवले आणि नंतर पत्ताकोबी कट करून घेतली। तर कोबी आधीची कट केलेली होती, त्यामुळे त्याचा जो वरचा भाग होता तो मी काढून घेतला आणि त्यामधील जो कडक मधला भाग असतो तो पण काढून घेतला। तर कोबी कट करून झाल्यानंतर 7:45 वाजलेले होते। तर मग मी गुणमयला उठवायला गेले आणि गुणमय मस्त अगदी शांततेत झोपलेला होता, डीप स्लीपमध्ये होता। नेहमी तो सकाळी 8:30 ला उठतो, पण आज त्याला लवकर उठावं लागलं। तुम्ही बघू शकता कसा आळस देतोय। सकाळी उठणं त्याचं खूप जीवावर येते। कालपर्यंत तो सर्वांना सांगत होता मी स्कूलमध्ये जाणार आहे, मला माझ्या टीचर स्टार देणार आहे, मी तिथं छान खेळणार आहे। तर त्याला मी तेच सांगत होते की तुला स्कूलमध्ये जायचं आहे, तुला तिथं खेळायचं आहे। मग त्यानंतर तो उठला आणि उठल्या उठल्या त्याला आंघोळीला जायचं असते। आले पप्पा, कुठं जायचं आता? ओके चला मग। चला आम्ही नाव करतो। तुम्ही पण करा। मग त्याचे पप्पा त्याला आंघोळीला घेऊन गेले।
तोपर्यंत मी त्याच्यासाठी चहा तयार केला. तो आत्ता चहा बिस्किट खायला त्याने सुरुवात केली. आधी तो खायचा नाही. आमचा तर चहा झाला होता, पण मग मी त्याच्यासाठी परत चहा ठेवला. चहा जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत परत मी भाजीचं प्रिपरेशन सुरू केलं, जेणेकरून स्वयंपाकही होईल आणि त्याची शाळेची तयारी व्यवस्थित होईल आणि जेवणाला लेट होणार नाही. तर चहा तयार आहे. आता इथं मी गुणमयची चहाचे प्लेट तयार केली. त्याला या प्रकारे 2 बिस्किट आणि चहा असं मी रोज देत असते. तो फक्त बिस्किट खातो, चहा पित नाही. आणि जोपर्यंत चहा तयार झाला तोपर्यंत गुणमयची आंघोळ झाली आणि तो तयारही झाला. आणि आल्या आल्या मी त्याला चहा दिला. थंडच आहे, केव्हाचाच केला. तो म्हणत होता चहा गरम आहे, थंड करून दे. पण त्याला वेळ लागल्यामुळे चहा आधीच थंड झालेला होता. मग त्याला म्हटलं चहा थंड आहे. आणि असं बागडत बागडत त्यांनी चहा बिस्किट फिनिश केलं. त्याचं बोलणंच जास्त असतं आणि खाणं खूप कमी. त्यानंतर मी परत स्वयंपाक बनवायला गेले आणि भाजीला फोडणी घातली. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण छान परतवून घ्यायचा. लसूण परतवल्यानंतर यामध्ये कापून घेतलेली पत्ताकोबी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मी मीठ घातलं आणि भाजी शिजवायला दुसऱ्या गॅसवरती ठेवली. त्याचबरोबर साईडला माझ्या सासूबाई आंब्याचा रस बनवत होत्या. तर या प्रकारे आम्ही आंबे चिरून घेतो आणि त्यातला गर काढून घेतो आणि त्यानंतर मिक्सरवरती फिरवून घेतो. तुम्ही कशा प्रकारे आंब्याचा रस बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इकडे पोळ्या बनवायला घेतल्या, कारण आज मला गुणमयला डब्यावरती पोळी द्यायची होती. ॲक्च्युली मी त्याला अप्पे आवडता म्हणून अप्पे देणार होती, पण आदल्याच दिवशी त्यांच्या स्कूलमधून एक मेसेज आला. त्यामध्ये त्यांनी महिनाभरामध्ये मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं ते सर्व मेन्शन केलं होतं आणि गुणमयला द्यायचं होतं, म्हणून मी मुद्दाम छोटीशी पोळी बनवली. पोळी लाटून झाल्यानंतर छान शेकून घेतली. पोळी शेकत असताना नेहमी तवा छान तपलेला पाहिजे, त्याचबरोबर गॅसची फ्लेम ही हाय पाहिजे. त्यामुळे पोळी छान लवकर होते आणि नरम राहते. आणि पोळी नरम राहण्यासाठी मी थोडंसं हाताला तेल घेतलं आणि पोळी झटकून घेतली. यामुळे काय होते, पोळीतील वाफ निघून जाते आणि पोळी नरम राहते. त्याचबरोबर भाजीमध्ये परतवून घेतली. तर भाजी थोडीशी शिजायची राहिली होती, पण गुणमयच्या स्कूलचा टाईम झाला होता, त्यामुळे मी त्याचा टिफिन इथं भरायला घेतला. त्याला काकडी खूप आवडते, त्यासाठी मी त्याला काकडी दिली. ॲक्च्युली स्कूलमधून त्यांना आज चपाती आणि मिक्स फ्रूट असं सांगितलेलं होतं, पण फ्रूटपेक्षा तो काकडी खूप आनंदाने खातो, त्यामुळे मी काकडी देणं प्रेफर केलं, कारण त्याचा आज पहिला दिवस होता. त्याला पोळीवरती चटणी खूप आवडते. पोळीवरती छान चटणी टाकून घेतली आणि त्यावरती तेल टाकलं आणि या प्रकारे ते व्यवस्थित पसरवून घेतलं. आणि गुणमयला चटणी आवडते म्हणून त्याच्यासाठी एक मी वेगळी कमी तिखट असलेली चटणी बनवलेली आहे, कारण त्याला त्रास होणार नाही आणि तो आनंदाने खाऊ शकेल. आणि त्यानंतर मी डब्यामध्ये काकडी भरून घेतली. आणि गुणमयला पण आम्ही सकाळी भिजवलेल्या बदाम देत असतो, तर आज त्याने खाल्ल्या नव्हत्या, तर मी त्याच्या टिफिनमध्ये दिल्या. तर अशा प्रकारे मी आज गुणमयला टिफिनमध्ये चटणी, पोळी, काकडी आणि बदाम असं दिलं होतं. त्यानंतर मी गुणमयची बॅग भरायला घेतली. तर इथं बॅग ओळखू यायला पाहिजे त्यासाठी तिथं कार्ड होतं आणि त्यांनी
डायपर कॅरी करायला सांगितलेले होते, त्यामुळे बॅगमध्ये डायपर टाकले. आणि इथं डबा ठेवत होती तेव्हा गुणमय विचारत होता की तुम्हाला टिफिनमध्ये काय दिलं. तर त्याला सांगत होती तुला चटणी, पोळी, काकडी आणि बदाम दिलेले आहे आणि वॉटर बॅग. अशा प्रकारे गुणमयची स्कूलची आमची तयारी झाली. आणि वेळ आली ती गुणमयला कपडे घालायची. त्याला नवीन कपडे घालणं खूप जीवावर येत असतात. सर्वांना नवीन कपडे म्हटलं की खूप आनंद होतो, पण याला खूप नवीन कपडे म्हटलं की खूप रडतो. कधी घालत नाही. त्यासाठी आम्हाला ते नवीन कपडे 4-5 दिवस असे वरती ठेवावे लागतात. त्यानंतर तो घालतो. काही करून त्याला समजावत, त्याला हे करत शेवटी त्यांनी कपडे घातले. आणि सॉक्स आणि शूज तर एवढे आवडतात की ते कपडे घालण्याच्या आधी ते घालायला तो तयार होता. त्यानंतर त्याला हातरुमाल दिला. आणि शूजसोबत थोडासा इश्यू झाला. ॲक्च्युली त्याला जो स्कूलमधून शूज मिळाला होता तो त्याला छोटा झाला, त्यामुळे आम्ही त्याला घरचाच शूज दिला. आणि त्यानंतर मस्त त्याला आय कार्ड घातलं. आणि अशा प्रकारे रडत पडत का होईना पण आमचा गुणमय शाळेमध्ये जायला तयार झाला फायनली. त्याच्याशी आम्ही वेगळा विषय काढून त्याचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर तो रोज आंघोळ झाली की त्याच्या पप्पासोबत पूजा करत असतो. पण आज घाई गडबडीमध्ये त्यांचं थोडंसं पूजा करायला लेट झालं. आज तर त्याने शूज घालूनच पूजा केली. आणि नंतर तो आमच्या पाया पडला. ॲक्च्युली तो रोजच न सांगताच पाया पडतो. जेव्हा केव्हाही त्याला वाटलं की पाया पडायचा आहे तर तेव्हा तो आपल्याला जबरदस्ती करून आपल्या पाया पडतो. आणि जोपर्यंत आपण त्याला म्हणत नाही की सुखाचा राहा, आनंदी राहा, तोपर्यंत तो डोकं आपल्या पायावरून काढत नाही. त्यानंतर आम्ही स्कूलला जायला निघालो. आता जरी हे शांती वाटत असली तरी हे तुफानाच्या आधीची शांती आहे. तुम्हाला असं वाटत असेल की वाव, गुणमय किती हॅपीली स्कूलमध्ये जातो आहे, पण हे तुफानाच्या आधीची शांती आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे गुणमयचं स्कूल. आणि आज पहिला दिवस असल्यामुळे त्यांच्या वेलकमसाठी त्यांनी थोडंसं डेकोरेट केलं होतं. आणि इथं बलून बघताच तो मला म्हणत होता की मला बलून पाहिजे म्हणून. आणि इथं स्कूल, इथूनच त्याचं रडणं सुरू झालं. आणि गुणमय खूप रडला. म्हणजे सर्वच मुलं रडत होते. आणि आत्तापर्यंत तो आम्हाला घरातल्यांना सोडून कोणाजवळ राहिलेला नव्हता. आज स्कूलमधले सर्व टीचर वगैरे त्याच्यासाठी खूप नवीन होतं. गुणमय तर आतमध्ये गेला, पण आमची काही घरी जायची इच्छा होत नव्हती, त्यामुळे आम्ही तिथंच बाहेर 1.5 तास थांबून होतो. आज त्याची 9 ते 10:30 स्कूल टायमिंग होता, तर आम्ही बाहेरच होतो. मग टाईम झाला आणि मी आतमध्ये त्याला घ्यायला गेली तर तो रडतच होता. आणि रडत माझ्याजवळ आला. आणि तुम्ही बघू शकता शूज पण हातामध्येच आहे. काही झालं तरी चालेल, पण तो शूज हातातले सोडणार नाही, एवढे त्याला शूज आवडता. आणि बॅग आतमध्ये राहिली तर तो सांगत होता आपली बॅग घे म्हणून. आणि त्यानंतर इथं तो थोडासा शांत झाल्यानंतर आम्ही इथं फोटो काढले. आणि अशा प्रकारे मग गुणमय घरी आला. आणि असा होता गुणमयचा शाळेचा पहिला दिवस. आणि त्यानंतर राहिलेला जो स्वयंपाक होता तो माझ्या सासूबाईंनी बनवला आणि आम्ही छान जेवण केलं. तर असा होता आज गुणमयचा शाळेचा पहिला दिवस, त्याचबरोबर माझं सकाळचं रुटीन. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि अशाच काही नवीन गोष्टी, नवीन रेसिपी पाहायला